नमस्कार, लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज सचिनजींच्या हस्ते देवाचं घर या सिनेमाचा मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय, त्यांच्या हस्ते झालाय। सर, या सिनेमातला एक धागा ते म्हणजे या सिनेमा पत्रांवरती बेतलेला आहे की एका मुलीला आपल्या वडिलांपर्यंत पत्र पोहोचवायचं असतं। पत्र हे तुमच्या काळातलं एक महत्त्वाचं माध्यम होतं संभाषणाचं। पत्राविषयी आज काय आठवण आहे आणि आता जर पत्र लिहायचं झालं तर ते कोणाला लिहिणार? पत्राच्या बद्दलच्या माझ्या आठवणी खूप गोड आहेत आणि मी पहिलं पत्र माझ्या आईला लिहिलं होतं। मी आउटडोअरला गेलो होतो, माझ्या वडिलांच्या बरोबर होतो आणि माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं पत्र कसं लिहायचं ते। मी खूप लहान होतो तेव्हा, पण पहिलं पत्र माझ्या आईला लिहिलं होतं ते मला प्रामुख्यानं आठवतं। आणि त्याच नंतर पत्र मग मी माझ्या मित्रांना मैत्रिणींना असे लिहित गेलो आणि त्यानंतर त्या पत्राचं स्वरूप बदललं। जेव्हा मी माझ्या होणाऱ्या बायकोला पत्र लिहायला लागलो तेव्हा त्याचं स्वरूप बदललं आणि मला एकाच गोष्टीची खंत आहे आज की मी माझ्या मुलीला एकही पत्र लिहू शकलेलो नाही आहे। कारण ती ज्या काळात जन्माला आली त्याच्यानंतर मोठी झाली वगैरे, तिला समजायला लागलं तोपर्यंत पत्र ही गोष्ट खूपच कमी झाली होती आणि नाहीशी झाली होती। तर आज मला जर पत्र लिहायचं असेल तर मला माझ्या मुलीला लिहायला आवडेल। या सिनेमातलं अजून एक गोष्ट आहे म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ प्रमुख भूमिकेत आहे आणि तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही बालकलाकार म्हणून या मनोरंजन विश्वात सुरुवात केली। 4.5 वर्षाचे असताना तुम्ही आलात। तेव्हाचे बालकलाकार, तेव्हाचा अभिनय काय फरक वाटतो आणि आत्ताची मुलं ॲडव्हान्स आहेत का, किंवा त्या मुलांकडे बघताना काय वाटतं? नाही, खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो, आनंद वाटतो की पण एकच गोष्टीचा फरक आहे की या लहान मुलांना एक्सपोजर जास्त मिळालेलं आहे। त्या काळी आम्हाला नव्हतं। आम्हाला म्हणजे 7-8 वर्षाचा मी होतो पण मला फोन डायल करता येत नव्हता। आज 2 वर्षाचा पण नसतो मुलगा किंवा मुलगी, त्याच्या हातात मोबाईल असतो आणि स्मार्टफोन असतो आणि तो कसा ऑपरेट करायचा हे त्या मुलाला माहीत असतं, कारण एक्सपोजर आहे। ते एक्सपोजर आम्हाला अजिबात नव्हतं। त्यामुळे काही गोष्टी उशिरा शिकल्या आम्ही, असं झालं। मगाशी मंगेश सर म्हणाले की नवरा माझा नवसाचा 2 हा असा एक प्रयोग होता की तुम्ही तो धाडसाने आपल्या या इंडस्ट्रीत उतरवला, तो हिट करून दाखवला आणि त्याने खूप मोठा गल्ला केला। त्याच दरम्यान अशी चर्चा झाली की आता नवरा माझा नवसाचा 3 हा सिनेमा कधी येणार, कारण की लोकांना 2 इतका आवडलाय की आता लोक 3 ची वाट बघतायत। तर ती प्रेक्षकांची उत्सुकता कशी पूर्ण होणार आहे आणि त्याविषयी सचिनजींचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांचं म्हणणं ॲब्सोल्युटली करेक्ट आहे आणि त्यांना जर वाटत असेल की नवरा माझा नवसाचा 3 किंवा नवरा माझा नवसाचा 3 हा बनावा, तर मी नक्कीच प्रयत्नशील असेल आणि मला प्रेक्षकांना जे हवं आहे, त्यांना जी अपेक्षा आहे ती पूर्ण करायची ऊर्जा माझ्यामध्ये गणपती बाप्पा नेहमीच देत असतो। पण तसा कधी विचार केलाय का, किंवा तसं प्लॅनिंग सुरू आहे का? सध्या तरी काहीच असं नाही आहे। मी वाट बघतोय, आदेश कधी मिळतोय मला गणपती बाप्पाकडनं आणि तो मिळेल एवढं मात्र मला ह्याची खात्री आहे। आणि तुम्हाला पडद्यावर बघायला आम्ही कायम उत्सुक असतो, आम्ही वाट बघत असतो सचिनजींचा कुठला कार्यक्रम, कुठला सिनेमा आम्हाला बघायला मिळणार आहे। आता नवीन काय ज्यातनं आपण पडद्यावरती भेटणार आहोत? पडद्यावरती सध्या तरी आता असं काही नाही आहे की ज्याच्यानी मी कारण मला कोणी अभिनेता म्हणून साईन पण करत नाही। माझ्याकडे कोणी येत पण नाही की तुम्ही या चित्रपटात आमच्या पिक्चरमध्ये काम करा ॲज अन ॲक्टर म्हणून। का येत नाहीत मला माहीत नाही। त्यांना कदाचित तसं वाटत असेल की मी ॲक्टिंग सोडली आहे, तर ही चुकीची समजूत आहे, गैरसमज आहे असं मला वाटतं। थँक्यू सर, थँक्यू। थँक्यू।